पंढरपूरमधल्या एका तरुणानं मंत्री आशिष शेलार यांना फोन केलेला आहे। आशिष शेलार यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये वापरलेल्या बडवे या शब्दावरनं हा तरुण भडकलाय। बडव्यांचं नाव घेण्याचा अधिकार कुणालाही नाही। बडवे हा शब्द राजकारणामध्ये वापरण्यामध्ये या तरुणानं फोन करत आपला विरोध दर्शवलाय। हे संभाषण काल पत्रकार परिषद ज्यावेळेला आशिष शेलार यांची पार पडली त्यानंतरचं असल्याचं समजतंय। या संभाषणाची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। ज्यावेळेला दोन पक्ष एकत्र येत आहेत त्यावेळेला हे चार कारकून कोण आणि बडवे कोण याचं उत्तर मनसेला द्यावं लागेल। आणि मग आता या बडव्यांशी आणि कारकुनांशी घरोबा का? आता अचानक घरोबा कसा केला? हातमिळवणी कशी केली? गळाभेट का झाली? आणि म्हणून जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू। बोलतो आम्ही बीजेपीला मानणारे माणसं आहेत। बीजेपीला मतदान करतो पंढरपुरात आम्ही। आज काँग्रेसच्या काळात मंदिर ताब्यातनं आमचं काढून घेतलं, त्याच्यानंतर 2014 पासून आजपर्यंत आम्ही अक्षरशः आमच्या लोकांना भिकेला लावलं त्या काँग्रेसने, म्हणून आम्ही बीजेपीचा हात धरला। तर बीजेपी आमच्या लाता घालायला लागली। आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो साहेब, बडव्यांचं ऐका बडव्यांचं नाव घ्यायचं अधिकार कोणालाच नाही। बडव्यांचा इतिहास खरंच तुम्ही एकदा माहिती करून घ्या। आज अफजल खान इथं स्वारी करून आला होता, औरंगजेब आला होता। प्लेगच्या काळामध्ये मंदिराचं संरक्षण बडव्यांनी केलंय। आता बोलू मी तुमचं ऐकलं तर? हा बोला। तुमचा गैरसमज होतोय। पूर्ण प्रेस बघितले तर गैरसमज होणार नाही। अहो पण बडवे नाव कशासाठी? आम्हाला त्रास होतो ना साहेब इथं। तुम्ही ऐकणार नसाल दादा तर कसं बोलणार? तुमचं ऐकलं की नाही मी? हा बोला। त्यामुळे तुमच्या त्रासाला मी समजून घेतो। तुमचा गैरसमज होता, मी बडव्यांच्या विरोधात बोललेलो नाही। नंबर 1 मी ते तुम्हाला लिहून दिलंय। 2 मी जे बोललो ते राज ठाकरे पार्टी सोडताना तो बडव्यांवर बोलला आहे। कोण? राज ठाकरे। मान्य 100%। हा 2 3 मी त्यांना तुमच्यासारखंच राज ठाकरेंनी बडव्यांचा उल्लेख केलाय त्याचं क्रिटिसाइज करतोय, आलोचना करतोय। तुम्ही कुठल्या बडव्यांबद्दल बोला हा प्रश्न विचारतोय। काय झालं साहेब ऐका, आता तुम्ही ऐकूनच येत नाही। बरोबर शांतपणे ऐकून घ्या, मग तुम्ही बोला, ऐकतो मी। तुमचा हा समज आहे की मी बडव्यांच्या विरोधात बोललो, हे नाही। राज ठाकरे पक्ष सुरू करताना या माझ्या विठ्ठलाला बडव्यांपासून मुक्त करायचं असं म्हणाले। का म्हणाले? कोणाबद्दल बोलले? ते बडवे कोण हे राज ठाकरेंनी सांगा। आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय, मी तुमची बाजू घेतोय, मी तुमच्या विरोधात नाही बोलत आहे, एवढंच मला म्हणायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।